नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही झणझणीत रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी सर्वात आधी आपण तव्यावर जिरे, धने, लवंग, सुकी लाल मिरची, खोबरं हे भाजून घेणार आहोत आणि त्याची एक पेस्ट तयार करणार आहोत। आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये फ्लॉवर, वटाणा, गाजर, फरसबी, सिमला मिरची या भाज्या थोडं मीठ टाकून ब्लांच करून घेऊया। थोड्याशा तेलात या ब्लांच केलेल्या भाज्या परतल्या की त्यांना एक छान क्रंच येतो। ग्रेव्हीसाठी तेलात मिरची, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, टमॅटो प्युरी घालून परतवून घेऊया आणि त्यात काही सुके मसाले जसे की मीठ, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल आणि गरम मसाला घालून परतवून घेऊया। ह्यात मगाशी तयार केलेलं मिरची खोबऱ्याचं वाटण आणि तुम्हाला हवे असेल त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालून या ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्या। आता ग्रेव्हीचं तेल सेपरेट झालं आहे तर ह्यात भाज्या आणि पनीर घालून छान मिक्स करा आणि 10 ते 15 मिनटं स्लो फ्लेमवर शिजवून घ्या। वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला आणि ही ग्रेव्ही चपाती किंवा तंदुरी रोटीसोबत सर्व करा। तर कशी वाटली ही व्हेज कोल्हापुरीची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका।